आपण मागच्या लेक्चरला सांगितल्याप्रमाणे या लेक्चरला आपण फ्लोरिंग बघणार आहोत. फ्लोर म्हणजे काय तर जमिनीचा पृष्ठभाग. फ्लोर म्हणजे काय तर जमिनीचा पृष्ठभाग, ज्यावरती आपण उभे राहतो, जो आपण पृष्ठभाग वापरतो सामान ठेवण्यासाठी, इतर गोष्टींसाठी, त्याला फ्लोर म्हणतात. तर फ्लोर म्हणजे काय कळलं? जो आपण पृष्ठभाग वापरतो जमिनीचा, ज्यावर आपण उभं राहतो, चालतो, फिरतो, त्याला फ्लोर म्हणतात. फ्लोरिंगचे प्रकार आपण बघूया. फ्लोर म्हणजे जमिनीचा पृष्ठभाग, आपण ज्यावरती चालतो, फिरतो, तो जमिनीचा पृष्ठभाग, त्याला आपण फ्लोर म्हणतो. समजलं? तर आज आपण त्यावरती बघणार आहोत. पूर्वीच्या काळी फ्लोरिंग वेगळं असायचं, आताच्या जमान्याप्रमाणे फ्लोरिंग बदलत गेलं. लिहून घ्या. फ्लोरिंग समजलं काय ते? फ्लोर म्हणजे जमिनीचा पृष्ठभाग, तळ पृष्ठभाग किंवा तलाच्छादन, ज्यावरती आपण चालतो, फिरतो, बोलतो, गाडी चालवतो, पार्किंग करतो, सामान ठेवतो, वस्तू ठेवतो, जो पृष्ठभाग आपण वापरतो त्याला फ्लोरिंग म्हणतात. फ्लोरिंग का हवं, आवश्यकता काय, लिहून घ्या. फ्लोरिंगची आवश्यकता व कार्य. फ्लोरिंगची आवश्यकता, तर फ्लोरिंगची आवश्यकता का असते, कशाला हवं फ्लोरिंग, आणि त्याचं कार्य कुठलं असतं, ते कुठलं काम करतं, फ्लोरिंग काय करतं, आवश्यकता व कार्य आपण बघूया. इकडे बघा. आता होय, फ्लोरिंगची आवश्यकता म्हणजे गरज, आणि काय करतं घर व इमारतीमध्ये, इकडे बघा, घर व इमारतीमध्ये माणसं राहतात. चांगल्या इमारतीमध्ये चांगली माणसं राहतात, सगळीच माणसं राहतात, बरोबर. त्यानंतर सामान असतं त्यांचं, चांगलं किमती महागडं सामान असतं, बरोबर. त्यानंतर ते आपल्या रोजच्या रेग्युलर यूज साठी आपलं फ्लोरिंग चांगलं असणं गरजेचं असतं. आपल्याला सांगा, आता आपण इथे बसलो, ह्या रूम मध्ये बसलो, आपलं फ्लोरिंग चांगलं आहे म्हणजे पायाला त्रास देणार आहे का, टोचतंय का, पायाला गुळगुळीत आहे, व्यवस्थित आहे. आता मला सांगा, दगडी बाहेरच्या जमिनीवर चालायला सांगितलं विदा चप्पल, तर काय होणार, पायाला टोचणार. इथे टोचतंय का पायाला, नाही. म्हणजे कसं, आपल्याला त्रास न होणार फ्लोरिंग इथे आहे. त्रास होतोय का, आता तू पाय ठेवून जमिनीवरती बसलाय, तू बसलाय, बरोबर आहे, त्रास होतो का काही, नाही. पण ते बाहेर जमिनीवर उभं राहायला सांगितलं थोडा वेळ, तर त्रास होणार. घ्या. घरे व इमारतीमध्ये घरे व इमारतीमध्ये अनेक खोल्या असतात.
त्यामध्ये माणसं राहतात, त्यांचा त्या खोल्यांचा वापर करतात. खोल्यांचा वापर करतात. बरोबर, खोल्यांचा वापर करतात. झालं. आता नुसती माणसं राहतात का खोल्यामध्ये? नाही. काय काय असतं? सामान असतं. हा, म्हणजे वस्तू असतात. आता तुम्ही घरामध्ये राहतात तुमच्या, आता काय काय असणार मला सांगा. एक नॉर्मल सामान घरातलं सगळं सामान जर भांडी, जमिनीवरती जे ठेवतो आपण ते सामान सगळं, बेड, हा, कपाट, हा, टेबल, हा, खुर्च्या, सोफा आलं ना सगळं. फ्रीज. आता मला सांगा, जमीन जर प्लेन असेल तर तुमचं सामान व्यवस्थित राहणार सगळं. आता उंच सकल असेल तर सोफा राहील का तिथे व्यवस्थित? टेबल राहील का? नाही. बसायला मिळेल का? बेड राहील का? फ्रीज राहील का? मग त्यासाठी काय केलेलं असतं, आतला बाजू प्लेन दिलेली असते. आता आपण ह्या रूम मध्ये बसतो, बरोबर आहे. ह्या टोकापासून जमिनीच्या त्या टोकापर्यंत प्लेन आहे. आता ही खुर्ची आहे, ही खुर्ची आहे, माझी खुर्ची आहे, सगळ्या खुर्च्या व्यवस्थित राहिल्या. वाकडं तिकडं राहिली आहे का खुर्ची? नाही. कशी आहे? समतल आहे. समतल म्हणजे समान, एक समान आहे तळ, समतल. तिथे ती खुर्ची बघा, ही खुर्ची बघा, मोबाईलचा स्टँड आहे बघा. कसं आहे? प्लेन आहे. म्हणजे फ्लोरिंग कसं पाहिजे? प्लेन पाहिजे. हा, तर समतल पाहिजे. बरोबर आहे. आता कुठं झालं बघा, खोल्यांचा वापर करतात माणसं राहतात आणि खोल्यांचा वापर करतात. खोल्यांमध्ये सामान असते, जास्त प्रमाणात सामान असते. जास्त प्रमाणात सामान असते. सामान जड पण असते. सामान जड असतं का? ज्ञान करावं लागतं की नाही सामान? आता नवीन बेड घेतला तर तो पायऱ्यांवरनं चढून, जिन्यातनं चढून तुम्ही घरात आणणार, वॉशिंग मशीन आणणार, हा, ते जड असणार. मग तसं तुम्हाला उचलणार, तर जमिनीवरती तुला जड सामान उचलून चालायला सांगितलं, जमेल का तुला चालायला? कुठल्या जमिनीवरती? बाहेरच्या जमिनीवरती. इथे साधारण थोडं जड उचलून चालू शकतो. समजलं का ते? म्हणजे का पाहिजे? प्लेन का पाहिजे जमीन? त्यासाठी घ्या. आता नियम करण्यासाठी झालं. त्यानंतर खोल्यांच्या पृष्ठभागावरती माणसे चालतात. माणसं चालतात, बरोबर. बसतात, बसतो ना जमिनीवर, झोपतो ना जमिनीवर. माणसे चालतात, बसतात, झोपतात. हे सर्व इकडे बघ, माणसे जमिनीवरती चालतात, बसतात, झोपतात, बरोबर की नाही? हे सगळं लिहून घ्या. हे सगळं सहज शक्य व्हावे, हे सर्व सहज शक्य व्हावे, सहज शक्य व्हावे म्हणून खोल्यांचा आतील पृष्ठभाग
खोल्यांचा आतील पृष्ठभाग हा. खोल्यांचा आतील पृष्ठभाग कसा पाहिजे सांगा. प्लेन पाहिजे. हा लिहून घे एक लेवल मध्ये, लिहून घे एक लेवल मध्ये, लेवल मध्ये म्हणजे समतल, म्हणजे समतल. झालं समतल. इन्व्हर्टेड कॉमा कर पुढे लिह प्लेन. इन्व्हर्टेड कॉमा कर आणि पुढे लिह प्लेन म्हणजे गुळगुळीत. गुळगुळीत. हो गुळगुळीत माहिती आहे ना. आता हे कसं आहे तुला सांग, खालचं फ्लोरिंग कसं लागतं मला सांग. गुळगुळीत. पायाला कसं आहे, खरखर आहे का, रफ आहे का, चांगलं गुळगुळीत पाहिजे. त्यामध्ये खड्डे किंवा उंचवटे असताना आहे का इथे कुठे खड्डे दिसतात का तुला मला सांग. नाही. खालती जमिनीवरती खड्डे दिसतात का, प्लेन आहे. उंचवटा पण आहे का कुठे मला सांग. नाही. हा खड्डे व उंचवटे दिसता नाहीत. खड्डेवर उंचवटे दिसता नाहीत. त्याचप्रमाणे खड्डे व उंचवटे दिसता नाहीत. त्याचप्रमाणे काय पाहिजे सांग. आता झालं प्लेन झालं, गुळगुळीत झालं, एक लेवल झालं, समतल झालं, खड्डे नाहीये, उंचवटे नाहीये, तरी पण काय पाहिजे अजून एक गोष्ट. इकडे बघ, इकडे जा. स्वच्छ पाहिजे. स्वच्छ पाहिजे की नको. हा आता आपण ह्या रूम मध्ये बसलो बरोबर आहे. फ्लोरिंग खालचं चांगलं आहे, स्वच्छ आहे. म्हणजे स्वच्छ ठेवायचं असतं, धुवून व्यवस्थित करायचं, पण बनवताना तिथे स्वच्छ झालं पाहिजे, साफ झालं पाहिजे. बरोबर आहे की नाही. आता हे बनवताना त्यांनी गुळगुळीत प्लेन करून बनवलंय, स्वच्छ होणार. त्याला जर रफ राहिलं असतं किंवा बारीक बारीक खड्डे खड्डे असते तर काय आलं असतं, स्वच्छ झालं असतं का. खड्डे कचरा हळू स्वच्छ त्याने धुता धुता व पुसण्यासाठी. आता इकडे बघा, हे फ्लोरिंग आहे आपलं बरोबर. साधं पाणी टाकून थोडंसं साबण टाकून धुवू शकतो बरोबर. धुतल्यानंतर काय होणार, अजून स्वच्छ होणार बरोबर. म्हणजे इझिली धुतायला पाहिजे. मातीच असेल तर धुतायला काय होणार, पाणी टाकल्यानंतर चिखल होणार बरोबर ना. इथे कसं आहे, पाणी टाकल्यानंतर धुवून केलं, पुसल्यानंतर लगेच सुकणार. सुकणार का नाही सुकणार, लगेच सुकणार. असं पाहिजे फ्लोर. समजलं इथपर्यंत. आता एक काय खालच्या वेळेला लिहून घ्या. एक तुम्हाला तर माहिती सांगतो, फ्लोअर खालच्या वेळेला लिहून घ्या. जे फ्लोअर जमिनीशी निगडीत असतात, जमिनीशी निगडीत असतात, जमिनीशी निगडीत असतात म्हणजे काय. त्याला ग्राउंड फ्लोअर, ग्राउंड फ्लोअर किंवा काय म्हणतात,
इकडे बोर्डवरती बघा, ग्राउंड फ्लोअरला मराठीमध्ये काय म्हणतात? तलाच्छादन. तलाच्छादन समजलं? मराठी शब्द महत्वाचा आहे. ग्राउंड फ्लोअर आपण इंग्लिश मध्ये म्हणतो, समजलं काय ते? त्याला मराठीमध्ये तलाच्छादन. आता इकडे बघा, ग्राउंड फ्लोअर म्हणजे कुठला कळला तुला? तुम्हाला कळलं ग्राउंड फ्लोअर? जमिनीशी निगडीत म्हणजे काय म्हटलं मी? आता ही बाहेर गेल्यानंतर ही जमीन आहे, दिसते आपल्याला खिडकीतून बाहेर. जमिनीला लागून जो फ्लोअर आहे तो ग्राउंड फ्लोअर. ग्राउंड फ्लोअर. आता आपण बिल्डिंग मध्ये गेलो तर तुमची बिल्डिंग आहे बरोबर, तुझा फ्लॅट आहे बिल्डिंग मध्ये. ग्राउंड फ्लोअरला काय आहे? पार्किंग. पूर्ण पार्किंग आहे. का सांग? कारण बाहेरून गाडी आल्यानंतर त्याच फ्लोअर मध्ये त्यांना पार्क करायला बरं पडतं. फर्स्ट फ्लोअरला पार्किंग केलं तर होईल का मला सांग? गाड्यांवर चढवायला त्रास, खाली उतरवायला त्रास. आता मोठ्या इमारतीमध्ये फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरला पण पार्किंग नसतं, मोठ्या बिल्डिंग मध्ये गेल्यानंतर, मुंबई पुणे सगळ्या ठिकाणी. पण आपल्या इकडे कोकणात अजून तसं नाहीये. ग्राउंड फ्लोअरला आपलं पार्किंग असतं. म्हणजे ग्राउंड फ्लोअर म्हणजे कुठला कळला? तलाच्छादन. जमिनीच्या जो लेवल मध्ये, आता बघा इकडे दाखवतो बिल्डिंगला, आपला बाहेर तो रस्ता आहे, तिथून आपल्या बिल्डिंग मध्ये एंट्रन्स झाल्यानंतर खाली पार्किंग आहे, दिसतंय पूर्ण, आणि त्याच्यावरती पहिला होता. मी क्लासला आलोय, मी करतो पण म्हणजे असणार घरी पप्पा जवळ पण मी कुठेतरी कामाला असेल. तर समजलं का काय ते? ग्राउंड फ्लोअर कशाला म्हणतात, तलाच्छादन कशाला म्हणतात? तर जो निगडीत असतो, जमिनीशी निगडीत असतो तो फ्लोअर, त्याला ग्राउंड फ्लोअर म्हणतात. तर ग्राउंड फ्लोअर नंतर खालीपर्यंत लिहिलं. आता आपण एक थोडक्यात बघूया. आपण आता फ्लोअर बघूया. आता तू सांगितल्याप्रमाणे तुझ्या ग्राउंड फ्लोअरला पार्किंग आहे बरोबर. इथून बांधकाम जुनं आहे ना, हे बांधकाम जुनं आहे ना. होय, तिकडे बघा. आता हा आपला कुठला आला फ्लोअर? आपण अशा बिल्डिंग मध्ये जातो, बघितलंय कधी? हा कुठला असतो? ग्राउंड फ्लोअर. इथे काय असतं? पार्किंग असतं, शक्यतो पार्किंग असतं बरोबर. फोर व्हीलर साठी, टू व्हीलर साठी, बरोबर ना? टू व्हीलर फोर व्हीलर साठी पार्किंग असतं. ह्याला आपण काय म्हणतो? हा म्हणजे काय? त्याला तळमजला सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? तळमजला. ह्याला काय म्हणतात? अप्पर ग्राउंड फ्लोअर. याला आपण फर्स्ट फ्लोअर सुद्धा म्हणतो. काय म्हणतो?
म्हणतो ना. हो. बरोबर. ग्राउंड फ्लोअर म्हणजे कुठला, आपला हा पार्किंग तळमजला असतो तो ग्राउंड फ्लोअर असतो. त्याच्या वरचा जो असतो त्याला ऍक्च्युअल शब्द जो आहे तो काय आहे? अप्पर ग्राउंड. अप्पर म्हणजे काय? ग्राउंड फ्लोअरच्या वरचा. काय आहे शब्द? ग्राउंड फ्लोअरच्या वरचा शब्द म्हणजे अप्पर ग्राउंड फ्लोअर. ह्याला आपण फर्स्ट फ्लोअर म्हणतो. हा, फर्स्ट फ्लोअर म्हणतो, बरोबर आहे. पण हा फर्स्ट फ्लोअर शब्द त्याला नाहीये. ऍक्च्युअल जो शब्द आहे तो अप्पर ग्राउंडवर असं आहे ना की जो फर्स्ट फ्लोअर आहे त्याला तळमजला म्हटलेलं आहे पहिल्या. ते नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे त्यांनी चेंज केलेले असतं. पण हा ऍक्च्युअल जे हे आहे ना ते हे असं आहे की हा ग्राउंड फ्लोअर झाला, त्यानंतरचा हा अप्पर फर्स्ट फ्लोअर झाला, ह्याला फर्स्ट फ्लोअर म्हणतात. ह्याला ह्याला समजलं काय ते? ग्राउंड फ्लोअर, ग्राउंड फ्लोअरच्या वरचा अप्पर ग्राउंड फ्लोअर किंवा फर्स्ट फ्लोअर, मग सेकंड फ्लोअर, मग थर्ड फ्लोअर. आलं लक्षात? ही बिल्डिंगचे मजले असतात त्याची रचना झाली. पहिला कुठला झाला म्हणजे ग्राउंड फ्लोअर, त्याच्यानंतर अप्पर ग्राउंड फ्लोअर, अप्पर ग्राउंड फ्लोअर किंवा फर्स्ट फ्लोअर, त्याच्यानंतर सेकंड फ्लोअर, त्याच्यानंतर थर्ड, त्याच्यानंतर फोर्थ फ्लोअर, असे जे वरती वरती वाढत जातात. समजलं इथपर्यंत? आता लिहिलं त्याच्या पुढे काय म्हणतात, काय लिहिलं असतात त्याला ग्राउंड फ्लोअर म्हणतात किंवा तलाच्छादन किंवा तळमजला सुद्धा म्हणतात. तलाच्छादन किंवा तळमजला म्हणतात. काय म्हणतात? जे फ्लोअर जमिनीशी निगडीत असतात, बरोबर ना? पूर्ण वाचायचं, वाक्य पूर्ण वाचायचं. नाही, जे फ्लोअर जमिनीशी निगडीत असतात त्याला ग्राउंड फ्लोअर म्हणतात किंवा तलाच्छादन तळमजला देखील म्हणतात. तलाच्छादन किंवा तळमजला देखील म्हणतात. जे फ्लोअर्स हो, जे फ्लोअर्स पुढच्या ओळी जाते. जे फ्लोअर्स जमिनीपासून वर असतात, जे फ्लोअर्स जमिनीपासून वर असतात जमिनीपासून वर असतात त्यांना अप्पर फ्लोअर्स म्हणतात. त्यांना अप्पर फ्लोअर म्हणतात. समजलं काय ते? तळमजल्यापासून जे वरती दिले बघा, तर आपण जे ड्रॉइंग काढले ग्राउंड फ्लोअर मध्ये तळमजला आहे, बरोबर? त्याच्या वरचं जे त्याला अप्पर फ्लोअर म्हटलंय, अप्पर ग्राउंड फ्लोअर. आता इकडे बघा, बहुमजली इमारत असेल तर आपण कसं कळणार कुठल्या मजल्यावर आपल्याला जायचं आहे हे कसं कळणार? त्यासाठी आपण त्याला संख्या दिलेली असते, नंबर, बरोबर? आता तुमचा फ्लॅट कितल्या मजल्यावरती आहे? सेकंडला. आता मला सांग, मी जर अप्पर ग्राउंड फ्लोअर म्हटलं असतं तर तू कुठे गेला असतास? हा मजला गेला असतास पहिला. मग त्याच्यावरती जाऊन विचारलं असतं की बाबा अमुक माणूस कुठे राहतो, मग तो काय म्हणणार मला अप्पर ग्राउंड फ्लोअर वरती राहतो. पण वरती कितव्या नंबर वरती? दुसरा, तिसरा, पाचवा, सातवा, 10वा, बरोबर ना? प्रत्येक माणसाने मला सांगत राहिलं वर राहतो म्हणून, तर शोधू शकेल का? नाही. त्यासाठी त्याला काय केलं असतं? नंबरिंग केलेलं असतं. नंबरिंग म्हणजे काय? हा, 302, 301, ते झालं तुमचं रूमचा नंबर. ते नाही,
फ्लोअर कितव्या मजल्यावरती राहतो, सेकंड. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, म्हणजे काय त्याच्यासाठी नंबर दिलेले असतात. पहिला नंबरचा मजला, दुसऱ्या नंबरचा मजला, तिसऱ्या नंबरचा मजला. समजलं काय ते? आता जर मला प्रत्येक जण सांगितलं अप्पर फ्लोअर, तर मग काय करणार? जमेल का ते? नाही. समजेल का माणसाला? नाही. आपल्या सोयीसाठी, आपल्या सुविधेसाठी आपण त्याचं नंबरिंग केलेलं आहे. कुठलं? फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर. समजलं काय ते? या कुठपर्यंत झालं मला सांग? जे फ्लोअर्स जमिनीपासून वर असतात तर अप्पर फ्लोअर म्हणतात. हा, मराठीत त्याला वरचा मजला म्हणतात. वरचा मजला म्हणतात. झालं? घ्या. इमारती ह्या बहुमजली असल्यामुळे, होय होय लिहून घ्या. इमारती ह्या बहुमजली असल्यामुळे, इमारती ह्या बहुमजली असल्यामुळे बहुमजली असल्यामुळे माणसाच्या योग्य समजासाठी, अथवा योग्य समजण्यासाठी, योग्य समजण्यासाठी, अथवा योग्य पत्त्यासाठी, योग्य समजण्यासाठी अथवा योग्य पत्त्यासाठी इमारतीच्या मजल्याला इमारतीच्या मजल्यांना पहिला मजला, दुसरा मजला, पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा, चौथा, असे अनेक काय झालं? पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला, असे अनेक अशी नावे दिली जातात. समजलं? आता इकडे बघा. आता तुम्ही बिल्डिंग मध्ये राहता, बरोबर? तुमच्यापैकी अनेक जण बिल्डिंग मध्ये राहत असतील, इमारतीमध्ये राहत असतील अनेक जण. आता इकडे बघा, मला सांगा तुझा मजला किती आहे? दुसरा आहे, बरोबर? आता मजल्याचं तर नावच दिलं नसतं, बघा, सांगितलं नसतं. आता तुम्ही ऍड्रेस मध्ये काय लिहितात? DF2, बरोबर? म्हणजे डी विंग सेकंड फ्लोअर सेकंड. आता हे बिल्डिंगचं नामांकन त्याने केलेलं आहे, बरोबर? आता डी विंग मध्ये तुझा दुसऱ्या फ्लोअरला हा, म्हणजे डी विंगला दुसऱ्या फ्लोअरला किती नंबर फ्लॅट आहे? पहिलाच. आता मला सांग, तुझा पत्ता कसा झाला? डी विंग म्हणजे तुमची एक इमारत आहे, त्याच्यामध्ये ABCDEF ज्या विंग असतील त्या म्हणजे भाग, बरोबर? डी विंग मध्ये दुसऱ्या फ्लोअरला पहिला फ्लोअर. आता जर इथे फ्लोअरची रचना झाली नसती, विंगची रचना झाली नसती,
तुमच्या बिल्डिंग मध्ये किती फ्लॅट आहेत, किती विंग आहेत टोटल? 4 A B C D 4 विंग. तुला जसं त्याला कोणतरी तुझा मित्र आला, बरोबर, त्याला पत्ता माहित नाही, तुझा फोन नंबर नाही, कॉन्टॅक्ट नंबर नाही, काय नाही, तर तुला कसं शोधेल? कोणाला तरी विचारेल सांगते. पण जर फ्लोर त्याला माहिती आहे, त्याला वरती जा म्हणून, तो बिचारा अख्खी बिल्डिंग शोधत राहणार, तुला शोधत राहणार की नाही? पण आता त्याला तू एवढंच सांगितलंस की डी विंग दुसऱ्या मजला पहिला फ्लॅट, तो बरोबर तिथे येऊ शकेल. म्हणजे काय झालं, त्याला पत्ता व्यवस्थित समजला. गैरसमज झाला का? नाही. आता तू जर डी विंगच्या ऐवजी बी विंग सांगितलंस तर काय होणार? तू त्याला शेवटच्या 4थ्या मजल्यापर्यंत 5व्या मजल्यापर्यंत मिळणार नाही. सी विंग मध्ये गेला तरी नाही मिळणार, पण डी विंग मध्ये आल्यानंतर लगेच. म्हणजे बिल्डिंगचं किंवा बहुमजली इमारतीमध्ये हा घोळ होतो कुठला, की मजला कुठला आहे, त्यासाठी त्याला नंबरिंग दिलेलं असतं. नंबरिंग म्हणून आपण माहिती आहे ना, 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर. आता ह्या वर्गात आपल्या खुर्च्या आहेत. मी तुला सांगितलं किती खुर्च्या आहेत ते सांग मला. मग काय करणार तू? कशा मोजणार? 1 2 3 बरोबर. 1 2 3 4 तसं तिथे मध्ये दिलेलं असतात 1 2 3 4. फक्त समजलं पाहिजे एवढंच की हा ग्राउंड फ्लोर आणि ग्राउंड फ्लोरच्या वरचा म्हणजे अप्पर ग्राउंड फ्लोर. तर मग तोच फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर, फोर्थ फ्लोर. नंबरिंग कळलं काय ते? काय असतं ते? आता फ्लोरिंग आपण जे बघतो ते किती प्रकारचं असतं सांगतो तुम्हाला. बरं, पूर्वीच्या काळी कसलं असायचं फ्लोरिंग बघितलंय? फ्लोरिंग शेणाचं. हा, मातीचं फ्लोरिंग. मातीचं त्याला आपण शेणाचा गारा करून आपण शेण काढवायचो. बघितलंय तसलं फ्लोरिंग? आता ते फ्लोरिंग विशिष्ट लुप्त होत चाललेलं आहे, त्याचं कोण करत नाही. आता कुठलं फ्लोरिंग असतं जास्त करून? टाइल्स. ते सांगणार तुम्हाला. आता बघा, पहिलं मातीचं फ्लोरिंग आलं, मड फ्लोरिंग. शेण सर. हे सगळं लिहून घ्या आधी पहिलं. काय काय आहे प्रकार ते कळू देत.
सिमेंट. कॉन्क्रीट फ्लोरिंग मध्ये वाळू, खडी, सिमेंट, पाणी सगळं आहे त्याच्यात. लिहून घ्या मग सांगतो तुम्हाला सगळं समजावून सांगतो. झालं लिहून? झालं लिहून? तिकडे बघा आता काय असतं तुम्हाला सांगतो. पाचव्या नंबरचं काय? वरती बघा सांगतो ना. वरती सगळ्यात पहिला कुठला प्रकार आहे? मड. मड फ्लोरिंग. बरोबर. म्हणजे काय? माती, चिखल, शेण. हा, माती आणि चिखल वापरून पहिल्यांदा फ्लोर तयार करायचे आणि नंतर वरती शेण सारवायचे. समजलं काय ते? समजलं काय ते? माती चिखलचं पहिल्यांदा घट्ट फ्लोर तयार करायचे. तो चिखल असं शेणाचं फ्लोरिंग जे असायचं ते मऊ असायचं का? कडक असायचं ना? सुकलेलं घट्ट चांगलं. म्हणजे काय? माती आणि चिखल, माती पाणी घालून त्याला चिखल गारा करून घ्यायचे, तो व्यवस्थित पसरवायचे, प्लेन करायचे. त्यानंतर त्याच्यावरती शेण सारवायचे. हे झालं तुमचं मड फ्लोरिंग. त्यानंतर कुठला प्रकार आला? सिमेंट. सिमेंट कॉन्क्रीट. आता हे आपलं जे आहे ते त्याच्यात काय करायचे? वाळू, खडी, पाणी ते तुम्हाला शिकवणार मी पुढचं जसं डिटेल आहे तसं शिकवणार. वाळू, खडी, पाणीचं मिश्रण करायचे, कॉन्क्रीट तयार करायचे, कॉन्क्रीट घालायचे. आता हे कॉन्क्रीट खरखरीत आहे का? हे कॉन्क्रीट आता खालचं खरखरीत आहे का? हे हा प्लेन आहे. मग त्याच्यात ते काय करायचे? सिमेंट, वाळू, नुसतं सिमेंट आणि वाळू मिक्स करून त्याचा गारा तयार करायचे आणि ते पसरवून मग त्याच्यावरती पत्र्याने घोटाई करायची. मग हे असं प्लेन व्हायचं. समजलं काय ते? रंग टाकून. त्यानंतर कुठला आला प्रकार? शहाबादी फरशी म्हणजे मार्बल. माहिती आहे ना? देवळामध्ये, मंदिरामध्ये असतो तो हिरव्या कलरचा, चॉकलेटी कलरचा. हा. त्यानंतर संगमरवरी म्हणजे पांढरी असते, माहिती आहे? हा ती. त्याच्यानंतर मोझॅक फ्लोरिंग. मोझॅक फ्लोरिंग हा एक प्रकार आहे. पूर्वीच्या काळी ना त्या प्रकारच्या टाईल्स बनवायचे मोझॅक फ्लोरिंगच्या. मोझॅक टाईल्स सिमेंटने बनवायचे, आर्टिफिशियल. पांढरी फरशी त्याच्यावरती गोळे 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 असायचे, माहिती आहे? हा म्हणजे ते ह्याच्यासारखं बाउल सारखं दाणे. हा ती आता बंद झाली फरशी. आता ती मिळत नाही, बंद झाली. आणि त्यानंतर आता व्हर्टिफाईड फ्लोरिंग. फ्लॅट मध्ये आता जे पांढऱ्या फरशा बसवतात, पांढऱ्या आहेत ना फरशा घरात 2x2च्या, त्याला ह्या व्हर्टिफाईड फ्लोरिंग. समजलं काय ते? हे आता आपण फक्त प्रकार झाले, इंट्रोडक्शन झालं. आता हे आपण कसे बनवतात, काय करतात, सुरुवातीच्या पहिल्या स्टेप्स काय आहेत ते सगळं बघणार आहोत. समजलं काय ते? फ्लोरिंग बनवताना कसं असतं इकडे बघा. एक पद्धत असते फ्लोरिंग बनवायची. आता आपल्याला फ्लोरिंग बनवायचं असेल तर कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे तर लिहून घ्या.
फ्लोरिंगची निवड करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ फ्लोरिंगची निवड करताना अनेक बाजूंचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ समजलं काय ते? आता जर आपल्याला फ्लोरिंग करायचं आहे तर कुठली फरशी घालायची आपण ते ठरवतो, बरोबर आहे. मग त्याचा रंग चॉईस करतो, त्यानंतर कुठल्या प्रकारची आहे ते ठरवतो, त्यानंतर त्याला किती खर्च येईल त्याचा अंदाज काढतो, बरोबर ना. लिहून घ्या खर्च. बरोबर. खर्च झाल्यानंतर आपण काय कुठली गोष्ट लक्षात घेतो? दुसरी टिकाऊपणा. समजलं? खर्च, टिकाऊपणा, त्यानंतर स्वच्छता, काय दिलं? खर्च, टिकाऊ, स्वच्छता, त्यानंतर टणकपणा, त्यानंतर अग्निरोधक, म्हणजे फायरप्रूफ, पाणीरोधक, म्हणजे वॉटरप्रूफ. झालं. अग्निरोधक, पाणीरोधक आणि शेवटचा एक लिहून घ्या दुरुस्ती मुद्दा. आता इकडे बघा, आता काय काय लिहिलं? पहिला मुद्दा काय होता? खर्च. लिहून घ्या खर्च, लिहा त्याच्या पुढे 2 ओळी लिहा पटापट. फ्लोरिंगची निवड करताना खर्च लिहिला खालच्या ओळीला, त्याच्या पुढे फ्लोरिंगची निवड करताना सर्वात पहिल्यांदा खर्चाचा ताळमेळ करून घ्यावा. म्हणजे काय? तर लिहिलं करून घ्यावा. याचा अर्थ काय बघा, इकडे बघा. आता तुम्हाला एक ह्या रूम मध्ये फ्लोरिंग बसवायचं आहे, तर पहिल्यांदा तुम्ही काय करणार? जाऊन फरशी विकत घेणार, बरोबर. तीच फरशी जर तुम्ही एवढी महागडी घेतली की तुम्हाला पुढे काय करूच शकत नाही, असं होतं का म्हणे, बरोबर. नुसती फरशी घेऊन झालं का? त्याला बाकीचं सामान पण आहे, वाळू, खडी, सिमेंट, पाणी, त्यानंतर मजूर आहे ना. मजुरी पण आहे, सिमेंट पाहिजे, वाळू पाहिजे, खडी पाहिजे, पाणी पाहिजे, त्याच्यासाठी करणारा जो कामगार, कारागिरी काम करणार त्याची मजुरी आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण फ्लोरिंगची निवड करायची. आता मला सांगा, ह्या खोलीसाठी आपण 5 लाख रुपयाचं फ्लोरिंग घेतलं, चांगलं एकदम हायफाय, बरोबर. आणि जर समजा मजुरी जरी सांगितली आपल्याला 2.5 लाख रुपये, 3 लाख रुपये, तर काय होणार? आपलं बजेट वाढणार ना. याच्यासाठी ते खर्चाचा ताळमेळ करून घ्यायचा. समजलं काय ते? मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं.
दुसरी गोष्ट, दुसरं काय मुद्दा? टिकाऊपणा. खर्चानंतर काय म्हटलंय? टिकाऊपणा. टिकाऊ. आता फ्लोरिंग आपण केलं, आपण ते वापरणार बरोबर. आता आपण एवढा खर्च केल्यानंतर ते फ्लोरिंग तसं टिकलं पाहिजे की नको? फ्लोरिंगला खर्च केला, चांगलं फ्लोरिंग केलं, समजा पुढच्या वर्षी खराब झालं, मग काय करणार? चालेल का तसं? हो, नाही. ते टिकलं पाहिजे ना. फ्लोरिंगचा टिकाऊपणा हा त्याच्या मजबूतीवर अवलंबून असतो. फ्लोरिंगचा टिकाऊपणा हा फ्लोरिंगच्या मजबूतीवर अवलंबून असतो. मजबूत पाहिजे ना ते. पुढचं काय म्हणतं? फ्लोरिंग हे स्वच्छ करण्याजोगे असावे. जेणेकरून फ्लोरिंग हे स्वच्छ करण्याजोगे असावे, जेणेकरून ते स्वच्छ होते व दिसण्यास आकर्षक दिसते. कुठपर्यंत दिले मला? फ्लोरिंग हे स्वच्छ असावे जेणेकरून ते स्वच्छ करण्यास सोपे पडते. व स्वच्छ केल्यानंतर आकर्षण दिसते. बरोबर ना? आता बघा, इकडे बघा, आपल्या घरातल्या फरशा आहेत, हॉल मधली, आपल्या फ्लॅट मधली किंवा बंगल्यामधली फरशी आपण जर व्यवस्थित साबण वगैरे घालून व्यवस्थित धुतली, चकचकीत, तर कशी दिसते? चांगली दिसते, स्वच्छ दिसते. हेच जर साधं सिमेंट कॉन्क्रीटचं फ्लोरिंग असेल तर ते धुतल्यानंतर व्यवस्थित दिसतं का? साफ दिसतं का? स्वच्छ दिसतं का? नाही. जेवढी चांगली फरशी असणार तेवढं ते चांगलं दिसायला दिसणार. बरोबर? समजलं काय ते? पुढचं काय बघ? टणकपणा. 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 फ्लोरिंग हे टणक कडक असावे. टणक कडक असावे, जेणेकरून लहानसा आघात किंवा टणक असावे जेणेकरून लहानसा आघात झालं. वरती फ्लोरिंग वरती असलेल्या सामानाचे वजन, फ्लोरिंगच्या वरती असलेल्या सामानाचे वजन घेण्याची क्षमता असावी. समजलं काय ते? म्हणजे आता इकडे बघा, आता हातात माझे पेन आहे,
हातात पेन आहे किंवा एखादी लोखंडी वस्तू आहे जड, हातोडा म्हण किंवा आणि काय ती आता म्हणून जर पडली जमिनीवरती तर फुटणार नाही पटकन, माहिती आहे ना? फुटतं का मला सांगा? नाही. सहसा फुटतं का? नाही. म्हणजे काय असतं, टणक असतं. हा, आता घरात काम करताना भांडी पडली किंवा काय पडलं, जड वस्तू एखादी पडली, सहजासहजी फुटतं का? नाही. नाही फुटत. म्हणजे काय असतं, टणक असतं, कडक असतं, आघात सहन करण्याची क्षमता असते, बरोबर? तीच आता जर काच ठेवली तुम्ही जमिनीवरती, काच ठेवली जमिनीवरती आणि त्याच्यावरती साधं काहीतरी हलकी वस्तू सापडली तरी फुटते, माहिती आहे ना? का फुटते? काच आहे ती. हा, टणक असते का? नाही. कडक असते का? म्हणून फुटते. समजलं का ते? पुढचा मुद्दा काय आहे? जरा 2 मिनिटं. दुसरा अग्निरोध. हा. घे. सर्वसाधारणपणे सर्वसाधारणपणे वरच्या मजल्यांकरिता अग्निरोधकता महत्वाची असते. असते जेणेकरून आग लागू नये किंवा पसरू नये. आग लागू नये किंवा पसरू नये म्हणून हा प्रकार महत्वाचा असतो. आग लागू नये किंवा पसरू नये म्हणून हा प्रकार महत्वाचा असतो. त्यानंतर कुठल्या वॉटरप्रूफ पाणी रोधक. हा, नेक्स्ट पेज करणार तिथेच काय होतं हे पुढच्या पाणी रोधक. पाणी रोधक फ्लोअर्स ना पाण्याने धुता यावे, स्वच्छ करता यावे. स्वच्छ करता यावे यासाठी ते पाणी रोधक असणे आवश्यक आहे. स्वच्छ व्हावे, धुता यावे, स्वच्छ करता यावे यासाठी ते पाणी रोधकही असणे आवश्यक आहे. समजलं? पाणी रोधक का हवं सांग लिहून की मला. ना पाणी रोधक का हवं? इकडे बघा. आता जुने माळ्यांची घरं बघितले तुम्ही? माळीचं घर जुनी घरं कुठली? मातीची. हा, पण कुठली? एक ग्राउंड फ्लोर आणि वरती फर्स्ट फ्लोर असं बघितलंय का? हो. वरती कसलं असतं फ्लोरिंग? ते लाकडाचं असतं. हा, कसलं असतं? लाकडाचं फ्लोरिंग असतं.
कसलं माडीचं घर असतं डबल ते. ग्राउंड फ्लोअर आपलं रेग्युलर असतो, फरशी किंवा शेणाची माती, शेणाची जमीन. आणि फर्स्ट फ्लोअर जो असतो तो लाकडी असतो. लाकडी असतं. आता लाकूड हा असा घटक आहे ज्याला पाणी लागल्यानंतर खराब होतं. खराब होतं, आग लागल्यानंतर जळून जातं. म्हणजे कुठला फ्लोअर कळलं, पण तो मजबूत असतो, टिकाऊ असतो. बरोबर. आता वर्षानुवर्ष जुनी घरं आहेत ती मजबूत आहेत, लाकडी माडीची घरं आहेत ती वर्षानुवर्ष जुनी आहेत, बरी आहेत. त्याला काय झालंय का, खराब झालं का, पुसलंय का, बेंड झालं का, मोडलं का, नाही. फक्त दोन गोष्टी जपाव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे पाणी लागतं. माहिती आहे ना, पाणी लागतं नाही, कारण लाकूड हे वॉटरप्रूफ नसतं. आणि वॉटरप्रूफ लाकूड नसतं आणि फायरप्रूफ पण नसतं. बरोबर आहे. आग लागल्यानंतर त्याला काय होणार, जळून जाणार ते, जळून जाणार. पण आपण जसं मागच्या वेळी बघितलं, आरसीसी स्लॅब जे असतात आपले, आता बहुमजली इमारत आहे, आरसीसी स्लॅब जे असतात त्यांना आग लागते का मुळात? नाही. पाणी पडलं म्हणून काय होतं का? काहीच होत नाही त्यांना. पण लाकडी फ्लोअर मध्ये असं आहे का? नाही. पाण्यापासूनही जपलं पाहिजे, आगीपासूनही जपलं पाहिजे. समजलं काय ते? पुढचा कुठला आहे? दुरुस्ती. बरोबर ना? फ्लोरिंगला शक्यतो दुरुस्ती येऊ नये यासाठी तशा प्रकारच्या फ्लोरिंगची वापर करावा. शक्यतो दुरुस्ती येऊ नये अशा प्रकारच्या फ्लोरिंगचा वापर करावा. काय समजलं? आता इकडे बघा, दुरुस्ती आता काय आहे, तर दुरुस्ती याविषयी कसं आहे लक्षात घ्या. इकडे बघा कसं असतं. आता आपण जी वस्तू वापरतो, ज्या वस्तूचा वापर करतो, उपभोग करतो, त्या वस्तूला दुरुस्ती ही येणारच. बरोबर आहे. मेंटेनन्स म्हणतो आपण. आता आपण गाडी वापरतो, बरोबर. गाडीला काही ना काहीतरी दुरुस्ती येणार, ठराविक कालावधीनंतर येणार, येते ना. तसंच ह्या फ्लोअरला पण असते, प्रत्येक वस्तूला असते, प्रत्येक गोष्टीला असते. आता आपल्यासमोर इन्व्हर्टर आहे, आता 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष चालेल, त्यानंतर त्याला काहीतरी दुरुस्ती येणारच ना. कुठला तरी पार्ट जाणार किंवा बॅटरी जाणार, काहीतरी खराब होणार, मग ते दुरुस्ती केल्यानंतर परत तो चालणार, वापरू शकतो. बरोबर आहे. तसंच फ्लोअरचं पण असतं. आता आपल्यासमोर 2 फ्लोअर आहेत. हा कॉन्क्रीट फ्लोअर आहे आणि तो फरशी आहे, छायामध्ये फरशी, त्याला कोटा म्हणतात. कोटा हा कॉन्क्रीट फ्लोअर झाला, तो कोटा झाला. आता मला एक सांगा, कुठल्या तरी अपरिहार्य कारणास्तव इथे काहीतरी वस्तू पडली आणि हे कॉन्क्रीट फुटलं. कॉन्क्रीट कसं फुटणार? पूर्ण फुटणार. थोडं फुटू शकतं, पण जर फुटलं तर पूर्ण फुटणार. म्हणजे आता इथे जर काहीतरी पडलं तर हा एवढा भाग तरी फुटणार असता, तेवढा तरी फुटणार का एवढाच भाग फुटणार? पूर्ण फुटणार भाग एवढा. बरोबर. मोठी वस्तू काहीतरी पडल्यानंतर पूर्ण फुटणार. बरं, फुटल्यानंतर तो कसा फुटणार? तडे जाऊन फुटणार. आता हीच वस्तू जर समज ह्या फरशीवर पडली, कुठल्या ही समोरच्या फरशीवर जर पडली, तर काय होणार? पूर्ण फरशा फुटणार का? नाही, ती तेवढीच फरशी फुटणार. बरोबर. मग ती तेवढीच फरशी आपण आणून रिप्लेस करून बदलू शकतो. पण इथे कॉन्क्रीट मध्ये तसं करता येईल का?
आजूबाजूचा भाग पूर्ण तडे गेलेला असणार, तो पूर्ण भाग फोडून काढला पाहिजे, पूर्ण फोडून आणि परत प्लास्टर कॉन्क्रीट परत घातलं पाहिजे. खर्च कुठल्या गोष्टीला वाढला, त्याचं काय होणार, त्याचा खर्च कमी. बघा आता ह्या एकाच फरशीवरती जर इथे जर काहीतरी पडणार आणि तेवढीच फरशी होती, तर ही फरशी आपण दुकानात आणू शकतो, एकच फरशी त्या मापाची, आणि तिथे बसवू शकतो. बरोबर, ही फरशी अजूनपर्यंत इझिली अवेलेबल आहे, ही फरशी मिळते, मोठा फरशी मिळते, बरोबर आहे. पण इथे जर समजा काहीतरी वस्तू पडली तर हा एवढा भाग फुटणार असा पूर्ण, बरोबर. मग तो काय केला पाहिजे, त्याला तडे जाणार. ह्या फरशीला पुढे तडे जातील का, नाही, कारण हे पीस वेगवेगळे आहेत सगळे, माहित आहेत ना, प्रत्येक फरशी वेगवेगळी आहे. तर हे करायला आपल्याला कठीण जाईल फार, पण हे करायला सोपं. समजलं का ते, ह्या भागाला तर इथे वस्तू पडल्यानंतर इथपर्यंत असे तडे जाणार मोठे, बरोबर. मग आता इथे फुटलं, जर समज मी एवढंच कॉन्क्रीट घातलं तर इथे तडे गेलेले असणार, त्याचं काय करणार, ते फुटणारच पुढे, केव्हा ना केव्हा त्याला धोका निर्माण होणारच, बरोबर. मग त्याच्यासाठी पूर्ण फोडून काढलं पाहिजे, परत एवढं झालं पूर्ण फोडून परत कॉन्क्रीट अशाच प्रकारचा रंग तयार करून कॉन्क्रीट करून घातलं पाहिजे, बरोबर आहे. रंग टाकलेला आहे, हो, रेड ऑक्साईड म्हणतात त्याला. हा जो तांबडा कलर दिसतो ना, तो रेड ऑक्साईड, त्याला लाल रंग असतो. सिमेंट मध्ये मिक्स करताना होय, सिमेंट मध्ये नंतर सांगायचं मला, आहे ते सगळं आहे. समजलं. आता आपण थोडं फ्लोरिंग बद्दल माहिती घेऊया.
आता फ्लोरिंग कसं करायचं त्याची पद्धत आहे. पहिलं खोदाई करून घ्यायची असते. तुम्हाला एक सांगतो मी पटापट. खोदाई करून घ्यायची असते. खोदाई करून झाल्यानंतर खाली मोठे काळे दगड घालतात माहिती आहे. आता हे आरसीसी स्लॅबसाठी नाहीये. आता हे जर फ्लोरिंग आपल्याला करायचं असेल असं किंवा हे फ्लोरिंग, तर काय करावं लागतं पहिल्यांदा की एक खणून घ्यावं लागतं साधारणपणे 1 फूट म्हणजे 12 इंचापर्यंत. हे जे आहे टोटल हे 12 इंच आहे. 12 इंच म्हणजे किती झालं, साधारणपणे 1 फूट खोदून घ्यावं लागतं. तिथून हा जो थर आहे पहिला, हा मोठ्या दगडाचा, हा साधारणपणे 6 इंच असतो. समजलं? हा वरचा काळा थर असतो, हा दगड बारीक कपचीचा, हा साधारण 1 इंचचा असतो. हे 3 इंच कॉन्क्रीट असतो आणि ही वरती 1.25 इंचाची फरशी असते. समजलं? हे साधारण 12 इंच, 13 इंच, 14 इंचापर्यंत चालतं करून. कारण काय असतं, आता बघा ही जमीन आहे बाहेरची, इथे आपण डायरेक्ट जर कॉन्क्रीट होतं तर राहील का ते? काय होणार? सुटणार. वजन घेईल का? मजबूत होईल का? त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, खाली पहिलं सोलिंग केलं पाहिजे. म्हणजे काय, मोठे काळे दगड आणून रचले पाहिजे, खोदाई केली पाहिजे, काळे दगड रचले पाहिजे. काळे दगड रचल्यानंतर त्याच्यावरती बारीक छोटे दगड लावून गॅप बुजवल्या पाहिजे. त्यानंतर आपण पीसीसी केलं पाहिजे, म्हणजे काय, प्लेन कॉन्क्रीट घातलं पाहिजे. प्लेन कॉन्क्रीट घातल्यानंतर आपण त्यावरती फरशी बसवू शकतो. समजलं का ते? म्हणजे काय आहे की त्या गोष्टीचा, ह्या फरशीचा पाया मजबूत करणं आवश्यक आहे. समजलं? ही जर फरशी बसवायची असेल तर ह्या फरशीचा काय झाला, बेस झाला, पाया. हा मजबूत करायला पाहिजे ना, हा हलता नाही, बरोबर ना? आता हा पाया, आता हा वजन घेऊ शकेल. खाली दगड आहे, त्याच्यावरती कॉन्क्रीट घातलं, त्याच्यावरती फरशी बसवली म्हटल्यानंतर आपण त्या वस्तूचं वजन तर घेऊ शकेल. कॉन्क्रीट नुसतं मातीत घातलं तर राहील का ते? सेट होईल का? चिकटेल का मातीला? घट्ट होईल का? मजबूत होईल का? काहीच होणार नाही. म्हणून ही पद्धत त्याला करावी लागते पूर्ण. समजलं काय ते? पहिल्यांदा काय करायचं, सोलिंग करायचं, नंतर पीसीसी करायचं, नंतर त्यावरती कॉन्क्रीट बसवायचं. घ्या. फ्लोरिंग बनवण्याच्या पूर्वी फ्लोरिंग बनवायच्या पूर्वी फ्लोरिंगसाठी फ्लोरिंग बनवायच्या पूर्वी फ्लोरिंगसाठी मजबूत पाया बनवून घेणे आवश्यक असते. पाया बनवून घ्यायला पाहिजे ना पहिला. पाया बनवून घेणे आवश्यक असते. तो बनवण्याची पद्धत आपण पाहूया. तो बनवण्याची पद्धत आपण पाहूया. पाया बनवायला पाहिजे ना, बनवण्याची पद्धत
बद्दल आपण पाहूया. तो बनवण्याची पद्धत आपण पाहूया. झालं. फ्लोरीन बनवताना सर्वप्रथम फ्लोरीन बनवताना सर्वप्रथम फ्लोअर टणक होईल, मजबूत होईल. प्रथम फ्लोअर मजबूत टणक होईल. त्याचप्रमाणे टणक होईल. त्याचप्रमाणे आग व पाणी प्रतिबंधक होईल. आग व पाणी प्रतिबंधक होईल म्हणजे काय? फायर प्रूफ आणि वॉटरप्रूफ. समजलं? झालं. तसेच उंदीर, घुशी, मुंग्या, किडे यापासून कोणताही धोका उद्भवणार नाही. यापासून कोणताही धोका उद्भवणार नाही. कोणताही धोका उद्भवणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. काळजी घेणे आवश्यक असते. काळजी घेणे आवश्यक असते. आता इकडे बघा. झालं? इकडे बघा. आता मातीच्या जर जमिनी असतील तर त्याला उंदीर, घुशी बिळं मारतात, माहिती आहे ना, हुक्का मारतात, खराब करतात. बघितलंय कधी? शेणाची जमीन असेल, मातीची जमीन असेल तर खड्डा करून ठेवतात. घुशी खड्डा मारतात, जास्त करून बिळं करतात. त्यानंतर मुंग्या येतात पटकन. शेणाच्या मातीच्या जमिनीला पटकन मुंग्या येतात, माहिती आहे ना, किडे असतात, मुंग्या लागतात पटकन. पण त्याऐवजी जरा कॉन्क्रीटचा फ्लोअर केला तर ह्याला घुशी बिळं मारू शकतात का? नाही. इथे उंदीर येऊ शकतो का? नाही. मुंग्या येतात का? नाही. म्हणजे काय? हा कॉन्क्रीटचा फ्लोअर आहे. हा उंदीर, घुशी, बिळं, त्याच्यानंतर वाळवी, पाहिजे ना वाळवी लागण्याची. वाळवी प्रतिबंधक असतो हा फ्लोअर.
काय म्हटलं तर त्याची काळजी करून हे करणं आवश्यक असतं, बरोबर. आता घ्या हलवून घ्या. सर्वप्रथम ज्या भागात नवीन फ्लोरिंग करायचे आहे, सर्वप्रथम ज्या भागात फ्लोरिंग करावयाचे आहे, करायचे आहे, तो भाग निश्चित करून घेणे. करून घेणे. म्हणजे कुठे फ्लोरिंग करायचे तो भाग पहिला ठरवून घ्यायचा, समजलं. त्यानंतर त्यानंतर साधारणपणे 12 इंच 12 इंच त्या ठिकाणची खुदाई करून माती काढून घेणे. 12 इंच त्या ठिकाणी खुदाई करून माती काढून घेणे. माती काढून घेणे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आकृतीत दाखवल्याप्रमाणे आकृतीत दाखवल्याप्रमाणे आकृतीत दाखवल्याप्रमाणे सोलिंग करून घेणे. सोलिंग दिसतंय खालचं, सगळ्यात मोठे काळे दगड सोलिंग करून घेणे. त्यानंतर सोलिंगच्या वर छोट्या काळ्या दगडांचा थर लावून सोलिंग मधील गॅप बुजवून घेणे. छोट्या काळ्या दगडांचा थर लावून सोलिंग मधील गॅप बुजवून घेणे. सोलिंग मधील गॅप बुजवून घेणे. गॅप मोठे जे दगड लावणार ना त्याच्यात पोकळी असणार ना कुठे ना कुठे, समजलं ना. मोठे दगड लावल्यानंतर खाली ते पोकळी असणार, मग त्याच्यात बारके दगड घालून त्या भरून घ्यायच्या पोकळी, मग त्यावर कॉम्प्लीट करायचं पीसीसी.
झालं काय लिहिलं थोडक्यात काळजी घेऊन दगड थर लावून थर लावून सोलिंग मधून गॅप भरून घे. हा त्यानंतर PCC प्लेन सिमेंट कॉन्क्रीट करूच घेणं PCC प्लेन सिमेंट कॉन्क्रीट करून घेणे PCC प्लेन सिमेंट कॉन्क्रीट झालं करून घेणे. त्यानंतर वरती आपल्याला हवी असेल ती फरशी बसवणे. फरशी बसवणे समजलं. हा फरशी बसवणे. फरशी बसवण्यासाठी ही पद्धत फार आवश्यक आहे. फरशी बसवण्यासाठी ही पद्धत आवश्यक आहे जेणेकरून बसवलेली फरशी मजबूत टिकाऊ वापरण्यायोग्य टिकाऊ होईल. समजलं काय ते? कसं असतं आपण जर खालचं फ्लोरिंगच चांगलं केलं नाही आपलं सॉरी जर पाया त्याचा चांगला केला नाही तर फ्लोरिंग बसेल का व्यवस्थित. आता इथे आपण नुसती मातीचं फ्लोरिंग आहे त्याच्यावर ते आपण नुसतं आणून कॉन्क्रीट होतं ते राहील का नाही. त्यासाठी एवढी प्रोसेस करणं आवश्यक असतं. समजलं काय ते? आता काय करूया माहिती आपण हे बेसिक बघितलं ठीक आहे. आता कसं कसं फ्लोरिंग आता म्हणजे हे लिहून दिलेले काय प्रकार लिहून दिलेले. कुठलं एक मड फ्लोरिंग म्हणजे मातीचं, दुसरं PCC कॉन्क्रीटचं, तिसरं शाबदी फरशी, चौथं कुठलं होतं मोझॅक फरशी, पाचवं व्हर्टिफाईड फरशी. त्यांचं आपण सगळ्यांचं आता कसं कसं बनवतं त्या पद्धतीप्रमाणे बघू. एक मातीचे फ्लोरिंग किंवा मड फ्लोरिंग फक्त लिहून घ्यायचं आणि काय थोडं थोडं जास्त नाही.
त्याची फ्लोरिंग किंवा मड फ्लोरिंग. झालं मातीची जोत्याच्या केलेल्या पृष्ठभागावर जोत्याच्या भराभावावर, जोता म्हणजे काय, क्लीन लेवल, मागच्या वेळी सांगितलंय. जोताच्या पृष्ठभागावर जोत्याच्या पृष्ठभागावर झालं व्यवस्थित. त्यासाठी जोत्याच्या पृष्ठभागावरती 25 सेंटीमीटर जाडीचा निवड लाल मातीचा थर म्हणला जातो. त्यासाठी वेगळी माती वापरतात माहिती ना, निवड लाल मातीचा थर मांडला जातो. त्यासाठी वेगळी माती वापरली जाते माहिती ना, लाल माती असते ती मड फ्लोरिंग साठी. आपण जिथे खळ वगैरे करतो बघितलंय, पूर्वीच्या काळी मातीची गरज असायची, त्याची माती वेगळी असायची. कुठली माती आणून घातली तर चालेल का, चांगली हवी माती, लाल माती दिसायला स्वच्छ माती, बरोबर ना. हो मातीचा थर मांडला जातो. तर झालं इथपर्यंत. त्यावर पाणी शिंपडून म्हणजे ओलसर करून धुमस मारला जातो. धुमस मारला जातो. धुमस धुमस काय झालं, मातीचा धुमस मारला जातो. पाणी धुमस मारला जातो. त्यानंतर ही प्रक्रिया 3 ते 4 वेळा करणे आवश्यक असते. 3 ते 4 वेळा करणे आवश्यक असते. 3 ते 4 वेळा करणे आवश्यक आहे. जोपर्यंत मातीचा थर पूर्णपणे घट्ट आणि गुळगुळीत होत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया करणे आवश्यक असते. प्रक्रिया करणे आवश्यक असते. झालं, तोपर्यंत ही प्रक्रिया करणे आवश्यक असते. फ्लोर सुकल्यानंतर
फ्लोअर सुकल्यानंतर म्हणजे ती माती सुकल्यानंतर घट्ट झाल्यानंतर सुकल्यानंतर एक भाग शेण व एक भाग पाणी या प्रमाणात गारा तयार करून त्या पृष्ठभागावर त्याचा सडा टाकावा. सडा टाकावा म्हणजे त्याला सडा टाकतात तो पाणी मारतात ते काय तसं. सडा टाकतात. त्यानंतर हाताने अथवा हिराच्या झाडूने हिराच्या झाडूने पसरून सारवले जाते. हाताने अथवा हिऱ्याच्या झाडूने पसरवून सारवले जाते. माहिती ना सारवलं जाते बघितलंय. हाताने अथवा हिऱ्याच्या झाडूने पसरवून सारवले जाते. त्यानंतर एक थोडक्यात भाग एकदम कॉन्क्रीट करू. कॉन्क्रीट फ्लोरिंग मध्ये काय जे समोर आहे तेच कॉन्क्रीट फ्लोरिंग म्हणजे आता इथे आपण काय केलंय सोलिंग केलं बरोबर. त्यानंतर हे छोटे दगड घालून घेतले. त्यानंतर पीसीसी केलं. हाच आपला कॉन्क्रीट फ्लोर आहे. तिथे फरशी येणार समजलं का? फक्त कॉन्क्रीट. मग कॉन्क्रीट झाल्यानंतर काय करायचं घ्यावी पीसीसी फ्लोर. खाली पीसीसी फ्लोर खालच्या ओळीला पीसीसी फ्लोअरची रचना ही फरशी बसवण्यासारखीच असून
सृष्टी मिसळण्यासारखीच असून यामध्ये सुद्धा काळ्या दगडाचे सोलिंग करणे आवश्यक असते. काळ्या दगडाचे सोलिंग करणे आवश्यक असते. सोलिंग केल्यानंतर काळ्या दगडाचे सोलिंग करणे आवश्यक असते. सोलिंग केल्यानंतर सोलिंग मधील गॅप खडी अथवा बारीक दगड वापरून भरून घेणे. सोलिंग मधील गॅप खडी अथवा बारीक दगड वापरून भरून घेणे. खडी व बारीक दगड वापरून भरून घेणे. त्यानंतर वाळू, सिमेंट, पाणी, खडी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून केलेल्या सोलिंगवर समतल पसरवावे. केलेल्या सोलिंगवर म्हणजे जे दगड राहिलेले आहेत ना काळे, त्याच्यावरती ते कॉन्क्रीट ओतून पसरवून घ्यायचं, समतल पसरवावे. या प्रक्रियेला पीसीसी म्हणतात. या प्रक्रियेला पीसीसी म्हणतात. या प्रक्रियेला पीसीसी म्हणतात. झालं? हा, केलेले पीसीसी हे घट्ट होऊ द्यावे. केलेले पीसीसी घट्ट होऊ द्यावे. त्यानंतर त्यावर एक वाळू, एक मिनिट, एक सिमेंट, एक भाग सिमेंट, तर 3 भाग वाळू, एक भाग सिमेंट, तर 3 भाग वाळू या प्रमाणामध्ये सिमेंटचा गारा तयार करणे. सिमेंटचा गारा तयार करणे. तर आवश्यक असल्यास त्यात रेड ऑक्साइड अथवा येलो ऑक्साइड
आवश्यक असल्यास रेड ऑक्साईड अथवा येलो ऑक्साईड टाकले जेणेकरून चांगला रंग येईल. जेणेकरून चांगला रंग येईल. उत्तर झालं. हा केलेला गारा पीसीसी वरती पसरवून घेणे. हा केलेला गारा पीसीसी वरती पसरवून घेणे. हा केलेला गारा पीसीसी वरती पसरवून घेणे. व पत्र्याच्या साहाय्याने घुटाई करून तो गुळगुळीत व फिनिशिंग करणे. पत्र्याच्या साहाय्याने घुटाई करून फिनिशिंग देणे. 24 तासानंतर 24 तासानंतर म्हणजे सुकल्यानंतर 24 तासानंतर म्हणजे सुकल्यानंतर म्हणजे चुकल्यानंतर त्यावर 8 ते 10 दिवस पाणी घालणे. चला 24 तासानंतर म्हणजे चुकल्यानंतर त्यावर 8 ते 10 दिवस पाणी मारणे आवश्यक असते. समजलं का? पाणी मारून क्लीन करणे आवश्यक आहे. झालं. आपले दोन प्रकार झाले म्हणजे फक्त मड फ्लोरिंग झालं आणि कॉन्क्रीट फ्लोरिंग झालं. कॉन्क्रीट फ्लोरिंग म्हणजे आता हे आपण बघितलं आहे. आता जे आपण दिलं ना ती याची पद्धत. समजलं का? थांबूया.